नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण कृषी घडामोडींना सुरुवात करतोय। मागचा आपण अर्थसंकल्पाचा एक छोटासा भाग राहिला आहे, तो मध्ये मी टाकेल, पण तोपर्यंत तो अर्थसंकल्प संपूर्ण करणं गरजेचं आहे। आता आपण मार्च ते जून पर्यंतच्या ज्या कृषी घडामोडी आहेत त्या अभ्यासणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला 2 लेक्चर्स लागतील। 2 लेक्चर्समध्ये मार्च ते जूनच्या सर्व कृषी घडामोडी आपल्या संपलेल्या असतील। त्यातलं हे पहिलं लेक्चर आहे। मग त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते समजावून घेऊन त्याच्यामधील MCQचा आपण विचार करणार आहोत आणि शेवटी मी काय केले की छोटे छोटे जे पॉइंट्स आहेत त्याचे MCQ बनवलेले आहेत की तुमच्या अभ्यासासाठी पुन्हा पुन्हा सोडवता यावेत यासाठी। मग आपण जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, जे चर्चा करण्यासारखे पॉइंट्स आहेत, ते सुरुवातीला त्यांचा अभ्यास करूयात। या ठिकाणी पहिला आपला कोणता पॉइंट आहे पहा, आजचा 2 पक्षी अभयारण्यांना रामसर दर्जा प्राप्त झालेला आहे। मग आपल्याला विचारतील की ते 2 पक्षी अभयारण्यांची नावं काय आणि ते 2 पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत हे आपल्याला विचार करावा लागेल। शिवाय आता आणखी 2 स्थळांना रामसर दर्जा प्राप्त झालाय, म्हणजे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे। सुरुवातीला आपण विचार करूयात की ते 2 पक्षी अभयारण्य कोणते आहेत की ज्यांना रामसर दर्जा प्राप्त झालेला आहे। तर त्यांची नावं आहेत नागी आणि नक्ती। कोणते 2 आहेत? एक आहे नागी आणि दुसरा आहे नक्ती। या 2 पक्षी अभयारण्यांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे। ही 2 स्थळं कोणत्या ठिकाणी आहेत? तर ही 2 स्थळं बिहार राज्यामध्ये आहेत। बिहार, लक्षात आलं? 2 पक्षी अभयारण्यांना रामसर दर्जा प्राप्त झालाय। त्या पक्षी अभयारण्यांची नावं आपण पाहिली, नागी आणि नक्ती। ही दोन्ही अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहेत याचा आपण विचार केला, बिहार राज्यामध्ये ही अभयारण्य आहेत। मग आता 2 रामसर स्थळ वाढलेली आहेत, मग भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे त्याचा पण आपल्याला विचार करूयात। भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या झाली आहे 82। मग आपल्याला हे पण विधान आलं तर लक्षात ठेवायचं की ह्या 2 स्थळांमुळे आता भारतामधील एकूण रामसर स्थळ किती आहेत किंवा त्यांची संख्या किती झाली आहे, तर 82 ही संख्या झालेली आहे। ही 2 पक्षी अभयारण्य आपण म्हणतोय बिहारमध्ये कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या वन रेंज मध्ये येतात, तर लक्षामध्ये ठेवायचं झाझा नावाचं वन रेंज आहे। झाझा वन रेंज, झाझा वन रेंज या ठिकाणी ही दोन्ही पक्षी अभयारण्य आढळून येतात। या वन रेंज मध्ये आढळून येतात बिहारमध्ये आणि यांना दोघांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला, म्हणजे आता भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे तर 82 झाली, हे लक्षामध्ये ठेवायचे। लक्षात आलं? यांना कधी दर्जा देण्यात आला रामसर स्थळाचा? मग आपल्याला विचार करता येईल, कदाचित तुम्ही ते ओळखलंही असेल। 5 जून 2024। काय 5 जूनला? 5 जून 2024ला काय आहे? पर्यावरण दिन आहे। तर या दोन्ही ठिकाणांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं पाणथळ प्रदेश म्हणून घोषित केले गेलेले आहे। म्हणजे काय, जागतिक पर्यावरण दिन ज्या दिवशी होता 5 जूनला, त्या दिवशी या दोन्ही स्थळांना काय दिलंय, रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। लक्षात आलं? कोणत्या दिवशी दिला हे आपण या ठिकाणी विचार केला। आता आणखी काय महत्त्वाचं आहे, याच्या अगोदर चीनचा जर विचार केला तर चीनमध्ये रामसर स्थळांची संख्या जास्त होती, पण भारताची रामसर स्थळांची संख्या 82 झाल्यामुळं भारत आणि चीन या दोन्ही देशांचा विचार जर केला तर आता दोन्ही देशांमध्ये रामसर स्थळांची संख्या समान झालेली आपल्याला दिसून येते, 82। लक्षात आलं? आता थोडं विचार करा, हे झालं आत्ताची रामसर स्थळं। भारतातील रामसर स्थळांची संख्या वाढली, 82 झाली, आणि ती स्थळांची संख्या वाढल्यामुळं आता चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये रामसर स्थळांची संख्या समान झालेली आपल्याला दिसून येते। तुम्हाला अशी उत्सुकता वाटते का की सर्वात जास्त रामसर स्थळ असणारा देश कोणता आहे? सर्वात जास्त रामसर स्थळ असणारा देश UK।
त्यानंतर येतो मेक्सिको, UK 1 नंबरला जगामध्ये, आणि 2 नंबरला सर्वात जास्त रामसर स्थळ असणारा जगामधला देश मेक्सिको. लक्षात आलं. तर अशा प्रकारे आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पहिला मुद्दा आपण समजावून घेतला की 2 पक्षी अभयारण्यांना रामसर दर्जा प्राप्त झालाय. 5 जून 2024 मध्ये हा रामसर दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसतं. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून 5 जून हा दिवस पाळला जातो. कोणत्या 2 स्थळांना, कोणत्या 2 पक्षी अभयारण्यांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालाय? नागी आणि नप्ती बिहारमध्ये आहेत. झाझा वन रेंजमध्ये हे दोन्ही पक्षी अभयारण्य येतात आणि या 2 स्थळांचा रामसर स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे आता भारतामधील रामसर स्थळांची संख्या 82 झाली आहे. आणि ही रामसर स्थळ भारतामध्ये वाढल्यामुळे भारत आणि चीन या दोन्हीमध्ये आता समान रामसर स्थळ दिसून येत आहेत. जगामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ असणारा देश कोणता? UK आणि दुसरा मेक्सिको. आता याच्यावरती येणारे प्रश्नांचा आपण अभ्यास करतो. कसा प्रश्न विचारला जाईल? प्रश्न पहा. नागी व नक्ती पक्षी अभयारण्यांना नुकताच रामसर दर्जा प्राप्त झालाय. ही दोन्ही अभयारण्ये कोणत्या राज्यात आहेत? आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड. कोणत्या राज्यामध्ये आहेत ते आपल्याला ओळखू येत आहे. बिहार राज्यामध्ये आहेत. लक्षात आलं. तर अशा प्रकारचा प्रश्न आला ते लक्षात ठेवायचं. आणखी मी तुम्हाला सांगितलं की 2 पक्षी अभयारण्यांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळं भारतातील रामसर स्थळांची संख्या 82 झालेली आहे. हे पण लक्षात ठेवा. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. आपला आजचा पुढचा मुद्दा कोणता आहे पहा. बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारला जातो आहे? याचं उद्घाटन कधी झालं? कोणी उद्घाटन केलं? या प्रकल्पाची क्षमता किती आहे आणि या प्रकल्पाची वैशिष्ट्य कोणती आहेत याचा आपल्याला विचार करायचा. याच्यामध्ये सुरुवातीला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प का महत्त्व दिलं जात आहे? देशातला पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प आहे हा. म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मी काय म्हटलं पहा, देशातला पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प असं मी म्हणतोय. मग आपण याचं उद्घाटन कधी झालं इथून सुरुवात करूयात. याचं उद्घाटन झालं 24 एप्रिल 2024. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा. याला IMP करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये किंवा नोट्स समोर असतील तर तिथे स्टार करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा की बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प 24 एप्रिल 2024 मध्ये. आता याचं स्थान कोणतं आहे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यात हे पण विचारतील. देशातला पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्पाची उभारणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली जात आहे? कोणत्या राज्यामध्ये केली जात आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये केली जात आहे. नाव काय? नाथफा झाकरी जलविद्युत केंद्र. नाथफा झाकरी जलविद्युत केंद्र. नाथफा झाकरी जलविद्युत केंद्र झाकरी या ठिकाणी आहे. आणि हे कुठे आहे? हे आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. HP हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. लक्षात आलं. देशातला पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्पाचं उद्घाटन झालं 24 एप्रिल 2024 मध्ये. कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये येतो. नाथपा झाकरी जलविद्युत केंद्र झाकरी या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन कोणी केलं? याच्या चेअरमन आहेत. याच्या चेअरमननी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. त्या चेअरमनचं नाव काय आहे? त्या चेअरमनचं नाव आहे गीता कपूर. म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटलं की गीता कपूर या कोण आहेत, तर गीता कपूर हे जे आहेत त्याच्या चेअरमन आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर गीता कपूर यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. प्रकल्पाची क्षमता किती आहे? प्रकल्पाच्या क्षमतेचा जर तुम्ही विचार केला तर प्रकल्पाची क्षमता 1500 मेगावॅट आहे. 1500 मेगावॅट या प्रकल्पाची क्षमता आहे. लक्षात आलं? 1500 मेगावॅट प्रकल्पाची क्षमता. म्हणजे सुरुवातीचे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला. उद्घाटन 24 एप्रिल 2024. पण कोणत्या राज्यात हे सगळ्यात महत्त्वाचं? नाथपा झाकरी जलविद्युत केंद्र
झाकरी हिमाचल प्रदेश राज्य. उद्घाटन कोणी केलं? गीता कपूर. क्षमता किती आहे हे खूप महत्वाचं आहे, 1500 मेगावॅट क्षमता आहे. आता प्रश्न कसे विचारतील? भारतातला पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला जातोय? दोन प्रकारे प्रश्न विचारतील. पहिला प्रकार आहे, मी म्हणतो की भारतातला पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? हिमाचल प्रदेश, नाथपा झाकरी जलविद्युत केंद्र झाकरी या ठिकाणी. दुसरा प्रश्न कसा विचारतील? सरळ असेल, देशातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? देशातील पहिला, आपण म्हणूयात या ठिकाणी, देशातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्प. हाच प्रश्न येतो, वेगवेगळ्या प्रकारे विचारतील. इथे पण लक्ष ठेवावं लागेल. असा विचारला तर देशातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारला जातो? हिमाचल प्रदेश, नाथपा झाकरी जलविद्युत केंद्र झाकरी या ठिकाणी उभारला जातो. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाते. आता थोडंसं हा प्रकल्प उभारला जातो. या प्रकल्पाला जी ऊर्जा पुरवली जाणार आहे ती ऊर्जा कोणत्या प्रकारची ऊर्जा पुरवली जाणार आहे? या प्रकल्पाला जी ऊर्जा पुरवली जाणार आहे ती अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा या प्रकल्पाला पुरवली जाणार आहे, म्हणजे अक्षय ऊर्जा पुरवली जाणार आहे. लक्षात आलं? आणखी एक मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा, कोणत्या प्रकारची ऊर्जा पुरवली जाईल या प्रकल्पाला? अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जेपासून मिळणारी अक्षय ऊर्जा या प्रकल्पासाठी पुरवली जाणार आहे. लक्षात आलं? आता आपल्याला एक विचार करायचा आहे की अक्षय ऊर्जा पुरवली जाईल, सौर ऊर्जा पुरवली जाईल, पण पुरवली जाणारी जी सौर ऊर्जा आहे ती कोणत्या प्रकल्पातून पुरवली जाणार आहे? ही जी सौर ऊर्जा पुरवली जाणार आहे, अक्षय ऊर्जा पुरवली जाणार आहे, तर वधल या ठिकाणी प्रकल्प आहे. वधल हे स्थान आहे, या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प आहे आणि या ठिकाणच्या सौर ऊर्जा प्रकल्पामधून अक्षय ऊर्जा या प्रकल्पाला पुरवली जाणार आहे. वधल कुठे आहे? हिमाचल प्रदेश राज्यातच आहे. म्हणजे वधल नावाचा एक सौर ऊर्जा प्रकल्प हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. तेथे सौर ऊर्जा प्रकल्पामधून जी ऊर्जा निर्माण होणार आहे ती ऊर्जा या प्रकल्पासाठी पुरवली जाणार आहे. लक्षात आलं? मग काय करायचं? अशा प्रकारची अक्षय ऊर्जा पुरवायची या प्रकल्पाला आणि या प्रकल्पामधून मग काय केलं जाणार आहे तर पाण्यामधील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं विभाजन केलं जाईल आणि हायड्रोजन वायूची निर्मिती केली जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रकल्प असणार आहे. याला आपण म्हणतोय बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प. लक्षात आला? आता हे झाल्यानंतर याचा प्रश्न पण आपण पाहूयात, पण सुरुवातीला थोडीशी रिव्हिजन. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, थोडंसं चिंतन करा त्याच्यामध्ये. या प्रकल्पाचं उद्घाटन झालंय 24 एप्रिल 2024ला. थोडासा विचार करा, कोणत्या ठिकाणी उद्घाटन झालंय? कोणत्या जलविद्युत केंद्रामध्ये उद्घाटन झालंय? नाथपा झाकरी जलविद्युत केंद्र झाकरी. हा प्रकल्प सुरू होतोय कोणत्या राज्यामध्ये आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर या प्रकल्पाची क्षमता किती असणार आहे? या प्रकल्पाची क्षमता 1500 मेगावॅट असणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं हा देशातला पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे जो उभारला जात आहे. लक्षात आलं? आणखी कोणत्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं होतं? देशातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प असं पण म्हणतील. असं म्हटलं तरी त्याचं उत्तर हेच आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर या प्रकल्पासाठी ऊर्जा कोणत्या केंद्रामधून पुरवली जाणार आहे? कोणत्या प्रकारची ऊर्जा पुरवली जाणार आहे आणि कोणत्या केंद्रामधून पुरवली जाणार आहे? सौर ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जा पुरवली जाणार आहे या प्रकल्पासाठी. कोणत्या प्रकल्पामधून पुरवली जाणार आहे? तर वधल या ठिकाणी एक सौर ऊर्जा प्रकल्प आहे आणि या सौर ऊर्जा प्रकल्पामधून अक्षय ऊर्जा या प्रकल्पासाठी पुरवली जाणार आहे. ठीक आहे. अक्षय ऊर्जेचा वापर कशासाठी केला जाईल? ही जी अक्षय ऊर्जा पुरवली जाणार आहे त्याचा वापर पाण्यामधील हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं विभाजन करून हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी या ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. लक्षात येत आहे? तशा प्रकारे हा देशातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे.
हे लक्षात ठेवायचं. मग याच्यावरती प्रश्न कसा विचारला गेला त्याचा आपण विचार करूया. भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? सरळ सरळ प्रश्न येईल तुम्हाला. सांगा आता. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कोणत्या राज्यामध्ये? साहजिकच आहे, बरोबर आहे उत्तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जातोय? हिमाचल प्रदेश राज्यात उभारला जातोय. आणि हा एक प्रश्न लक्षात ठेवायचा, देशातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जातोय? तर तो हिमाचल प्रदेश. त्याची क्षमता किती आहे त्या प्रकल्पाची हे पण विचारतील. 1500 मेगावॅट क्षमता आहे, हे लक्षात ठेवा. हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढच्या पॉईंटकडे आपण चाललोय. 2 पॉईंट आपले संपले. तिसरा पॉईंट कोणता आहे पहा. ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाचा अहवाल आला आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉच, काय नाव आहे पहा, फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाचा अहवाल. काय केलं यांनी मॉनिटरिंग, आणि त्या अहवालामध्ये काय दिलेलं आहे? यांनी सांगितलंय की आपण आतापर्यंत किती वृक्ष गमावलेत, किती वृक्षाच्छादन कमी झालेलं आहे आतापर्यंतचा. आणि त्यांनी कधीपासूनचा विचार केलाय? 2000 पासूनचा विचार केलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की 2000 पासून जर भारताचा विचार केला, यांच्या अहवालानुसार हे काय म्हणतायत पहा, 2000 पासून जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारतानं 2.33 दशलक्ष हेक्टर वृक्षांचं आच्छादन गमावून टाकलंय. आपल्याला विचारतील की अहवालामध्ये किती हेक्टर वृक्षांचं आच्छादन गमावलंय असा निष्कर्ष आलाय. तर 2000 पासून किती आपण उल्लेख केला की 2.33 दशलक्ष हेक्टर, 2.33 दशलक्ष हेक्टर एवढं वृक्षाच्छादन आपण गमावलेलं आहे. वृक्षाच्छादन गमावले, हा निष्कर्ष त्यांनी दिलाय. म्हणजे पहिला ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाच्या अहवालानुसार 2000 पासून भारतानं किती वृक्षाच्छादन गमावलंय असं अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर 2.33 दशलक्ष हेक्टर वृक्षाच्छादन गमावलंय हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. लक्षात आलं? म्हणजे काय, या कालावधीमध्ये 2000 पासून 2023 पर्यंत जो कालावधी आहे त्यात वृक्षाच्छादनामध्ये किती टक्क्यांनी घट झाली हे पण डायरेक्ट विचारतील. एवढं गमावलंय पण किती टक्क्यांनी घट आहे, ही झालेली घट किती टक्क्यांनी? 6% घट झाली आहे. वृक्षाच्छादनामध्ये किती टक्क्यांनी घट झाली हे पण विचारतील. किती टक्क्यांनी घट झाली आहे? 6% घट झाली, हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? सुरुवातीला किती वृक्षाच्छादन गमावलं, त्यानंतर ही घट किती टक्के होती, तर 6% घट झालेली, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. शिवाय आणखी एक सांगितलंय की 2002 ते 2023च्या दरम्यान आपल्या देशानं किती हेक्टर आर्द्र प्राथमिक जंगल गमावलंय हे पण सांगितलंय. त्याचा पण आपण विचार करूया. 2002 ते 23 आर्द्र प्राथमिक जंगल किती गमावलंय आपल्या देशाने? प्राथमिक जंगल गमावलंय आपल्या देशाने, किती गमावलंय हे सांगितलंय. मग त्याच्यामध्ये किती हेक्टर क्षेत्र ते सांगितलंय, तर 4,14,000 हेक्टर सांगितलंय. 4,14,000 हेक्टर, 4,14,000 हेक्टर क्षेत्र गमावलेलं आहे. तशा प्रकारे ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाचा हा अहवाल आहे. 2000 पासून त्यांनी सांगितलंय की 2.33 दशलक्ष हेक्टर वृक्षाच्छादन गमावलंय. हे गमावलेलं वृक्षाच्छादन 6% त्यांनी सांगितलेलं आहे. त्यात 2002 ते 2023 दरम्यान आर्द्र प्राथमिक जंगल आपण किती गमावलेलं आहे, तर ते 4,14,000 हेक्टर आणि त्याचे प्रमाण किती आहे, तर 4.1% एवढं गमावलं आहे. शक्यतो टक्केवारीवरती लक्ष द्या, टक्केवारी विचारतील. इथं मात्र हा आकडा विचारण्याची शक्यता आहे, मग ते पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल.
इथंपर्यंत समजलं की सुरुवातीला आपल्या काय लक्षात आलं, हा जो अहवाल आला त्यातून आपण वृक्षाच्छादन गमावलेलं आहे, म्हणजे तेवढं फॉरेस्ट कमी झालेलं दिसत आहे, वाढायला पाहिजे, कमी होत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. मग राज्यसभेच्या पुढच्या येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये याच्यावरती चर्चा करा म्हणून लिहितील आपल्याला. का गमावलं, त्याचे परिणाम काय होतील, संभाव्य परिणाम काय होतील आणि सध्या काय आवश्यक आहे. एका प्रश्नात 3 प्रश्न आपल्याला विचारतील. तिथे ह्या प्रश्नाचा वेगळ्या प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एवढं पुरेसं आहे. हे गमावलं हे तुमच्या लक्षात आलं. आता याच्यामधून प्रश्न काय विचारते, सर्वाधिक वृक्षाच्छादन गमावणारं राज्य कोणतं असं विचारलं तर, किंवा या अहवालानुसार सर्वाधिक वृक्षाच्छादन गमावणाऱ्या राज्यांचा क्रम लावा असं तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवायचं, सर्वाधिक वृक्षाच्छादन गमावणारं राज्य कोणतं आहे, आसाम. पहिली 3 राज्य आपल्याला माहिती पाहिजे. सर्वाधिक वृक्षाच्छादन कोणत्या राज्यानं गमावलंय हे विचारतील, आसाम. त्याच्यानंतर मिझोरम, अरुणाचल प्रदेश, ही 3 राज्य येतात की यांनी सर्वात जास्त वृक्षाच्छादन गमावलेलं आहे. लक्षात आलं की कोणत्या राज्यांनी सर्वात जास्त वृक्षाच्छादन गमावलेलं आहे. सर्वात जास्त आसाम, त्यानंतर मिझोराम, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, त्यानंतर मणिपूर. पण 3 तरी तुमच्या लक्षात पाहिजे, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश यांनी सर्वाधिक वृक्षांचं आच्छादन गमावलेली राज्य आहेत. आणि सगळ्यात जास्त याच्यावर जर प्रश्न विचारला तर इथंच विचारतील या 3 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक वृक्षाच्छादन गमावलंय असं सिद्ध झालंय किंवा सांगितलंय, त्या अहवालामध्ये सांगितलंय. लक्षात आलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. हे एवढंच नाहीये, हे झाला ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाचा अहवाल. पण अन्न आणि कृषी संघटनेचा सुद्धा अहवाल आला आहे आणि त्यांनी सुद्धा याच प्रकारे सांगितलंय की भारतामध्ये किती जंगल तोड झालेली. उदाहरणार्थ आपण पाहूयात अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल, कदाचित त्याच्यावर जर प्रश्न विचारला तर ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी म्हणूयात अन्न व कृषी संघटना यांनी सुद्धा जंगल तोडीबद्दल अहवाल दिला. काय अहवाल दिलाय अन्न आणि कृषी संघटनेनं, काय म्हणते, त्यांनी सांगितलंय की 2015 ते 2020 या कालावधीमध्ये भारतात दरवर्षी किती जंगल तोड झाली हे अन्न आणि कृषी संघटनेने सांगितलंय. पहा या ठिकाणी आपण म्हणूयात कोणत्या कालावधीमध्ये, 2015 ते 2020 या कालावधीमध्ये किती जंगल तोड झालेली हे सांगितलेलं आहे. मग किती झालेली जंगल तोड दरवर्षी, बरं का, याच्यामध्ये दरवर्षी किती जंगल तोड झालेली, 6,68,000 हेक्टर एवढी दरवर्षी जंगल तोड झाली आहे असं अन्न आणि कृषी संघटना म्हणते. दरवर्षी 6,68,000 हेक्टर दरवर्षी एवढी जंगल तोड झाली आहे असं अन्न आणि कृषी संघटनेने सांगितलेलं आहे. अन्न आणि कृषी संघटना 6,68,000 हेक्टर एवढी जंगल तोड झाली आहे. आणि अन्न आणि कृषी संघटना असंही म्हणते की भारतामध्ये ही जी दरवर्षी जंगल तोड होतीये ती जगात 2ऱ्या क्रमांकाची सर्वोच्च जंगल तोड आहे. तर अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जंगल तोड होत असेल तर वृक्षाच्छादन तर आपण गमावणारच आहे, बरोबर आहे. मग तुमच्या लक्षात येईल की वृक्षाच्छादन आपण का गमावतोय, तर जंगल तोडीवरती लक्ष कोण ठेवणार. राज्यकर्ते म्हणतायत 1 झाड तोडा 10 झाडं लावा, पण 10 झाडं लावलेली तुम्ही बघितली आहेत का आणि ती उगवून आलेली तुम्ही बघितली आहेत का, नाही बघितली आपण कधीच. मग जी जंगल तोड होतीये ती जंगल तोड नियंत्रणामध्ये आणणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी ही जंगल तोड जी झाली आहे त्याचा परिणाम आपण दिसतोय, वृक्षाच्छादन गमावत चाललं. मग 2000 पासून 2.33 दशलक्ष हेक्टर 6% वृक्षाच्छादन गमावलं. सर्वात जास्त वृक्षाच्छादन गमावणारं राज्य आसाम, त्यानंतर मिझोरम, त्यानंतर अरुणाचल प्रदेश. त्यानंतर 2002 ते 23च्या दरम्यान आर्द्र प्राथमिक जंगल किती गमावलं तर 4,14,000 हेक्टर आणि 4.1% त्याचा रेशो आहे किती गमावलं त्याचा. आता याच्यावरती कसा प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण पाहूयात.
ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाच्या अहवालानुसार 2000 सालापासून भारतानं किती हेक्टर वृक्षांचं आच्छादन गमावलं? डायरेक्ट प्रश्न विचारलाय. 2 दशलक्ष हेक्टर, 2.33 दशलक्ष हेक्टर, 3 दशलक्ष हेक्टर, 3.23 दशलक्ष हेक्टर. किती? 2.33 दशलक्ष हेक्टर. पाहिलं होतं का आपण? पहा, 2.33 दशलक्ष हेक्टर गमावलेला आहे. किती टक्के? 6% आपण गमावलेलं आहे. हे जे आहे ते 6%, हे पण लक्षात ठेवा. पर्सेंट जर विचारलं तर 6% सांगता येईल. पुढचा प्रश्न पहा याच्यावरचाच. ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्प या अहवालानुसार सर्वाधिक वृक्षाच्छादन गमावलेलं राज्य कोणतं आहे? आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड. कोणती राज्य आहे? आसाम राज्यानं सर्वाधिक वृक्षाच्छादन गमावलंय. 1 नंबरला आसाम आहे, 2 नंबरला मिझोराम, 3 नंबरला अरुणाचल प्रदेश आणि नागालँड 4थ्या क्रमांकावर. म्हणजे ह्या 4 राज्यांनी ओळीनं सर्वात जास्त वृक्षाच्छादन गमावलंय. पण सर्वात जास्त वृक्षाच्छादन असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आसाम राज्यानं सर्वात जास्त वृक्षाच्छादन गमावलंय, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहिलं? आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. कोणतं आहे पहा. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचं हवामान धोरण 2030. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचं, नाबार्डचं, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक हवामान धोरण 2030 काय आहे? उद्देश काय आहे? पहिल्यांदा याचा उद्देश काय? भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज पूर्ण करायची. म्हणजे उद्देश तुम्हाला सांगतोय. लक्षात येत आहे काय? भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज पूर्ण करायची. आणि या दस्तऐवजाचं अनावरण कधी केलं गेलेलं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर 22 एप्रिल 2024ला या दस्तऐवजाचं अनावरण झालंय. दस्तऐवज काय आहे, निष्कर्ष काय आलेत, या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत. पण सुरुवातीला एक एक स्टेपने आपण जाऊयात. सुरुवातीला हा जो दस्तऐवज आलाय, हे धोरण आलंय, या धोरणाचं अनावरण कधी करण्यात आलेलं होतं? 22 एप्रिल 2024. म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. हे अनावरण कधी जाहीर करण्यात आलं हे पण डायरेक्ट विचारतील करंट अफेअर्समध्ये. तर 22 एप्रिल 2024 मध्ये याचं अनावरण झालेलं आहे. लक्षात आलं? आता याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत मी तुम्हाला म्हटलं. भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज आपल्याला पूर्ण करायची आहे. नाबार्डनं काय केलंय तर पृथ्वी दिन या दिनानिमित्त हवामान धोरण 2023 याचं अनावरण केलेलं आहे. पृथ्वी दिन आपण म्हणतोय, पृथ्वी दिनानिमित्त अनावरण झालेलं आहे. निष्कर्ष काय आले? निष्कर्ष आलेले आहेत. आता ह्या हवामान धोरणामध्ये जो निष्कर्ष आलेत, आपल्या हरित वित्त पुरवठ्याची गरज पूर्ण करायची आहे. मग राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक काय म्हणते या धोरणांतर्गत 2030 पर्यंत आपल्याला किती डॉलर पर्यंत पोहोचावं लागेल तर 2.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचावं लागेल. आणि 2030 पर्यंत जर आपल्याला 2.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचायचं असेल तर भारताला दरवर्षी अंदाजे 170 अब्ज डॉलरची आवश्यकता असणार आहे. काय सांगितलंय पहा, 170 अब्ज डॉलरची. मग आता उद्देश आठवा. उद्देश काय म्हटलं होतं? भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज पूर्ण करायची आहे. किती गरज आहे हरित वित्त पुरवठ्याची ते आपण घेऊयात. आपण उद्देश घेऊयात पहिल्यांदा. भारताच्या हरित वित्त पुरवठा गरज पूर्ण करणे. 2030 पर्यंत आपल्याला किती गरज आहे? सुरुवातीला 2030 पर्यंत आपल्याला 2.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवायचं आहे. उद्दिष्ट लक्षात घेऊयात. 2030 पर्यंत आपल्याला 2.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचायचं आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला दरवर्षी किती अब्ज डॉलरची आवश्यकता असणार आहे? ही गरज जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला दरवर्षी ही गरज पूर्ण करण्यासाठी दरवर्षी आपल्याला
किती डॉलरची आवश्यकता असणार आहे? तर दरवर्षी 170 अब्ज डॉलरची आवश्यकता असणार आहे. 170 अब्ज डॉलरची आवश्यकता असणार आहे असं या धोरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचं हवामान धोरण 2030. लक्षात आलं? आता सुरुवातीला हे धोरण, त्याच्यानंतर आपण त्याची वैशिष्ट्य पण पाहूयात. धोरण काय आहे याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला काय सांगितले आपल्याला उद्देश, की भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज आपल्याला पूर्ण करायची आहे. धोरणाचं अनावरण 22 एप्रिल 2024 पृथ्वी दिनी झालंय. 2030 पर्यंत आपली गरज 2.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि ते पोहोचण्यासाठी दरवर्षी आपल्याला किती, तर दरवर्षी आपल्याला 170 अब्ज डॉलरची आवश्यकता असणार आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष काढलेला आहे. मग आपल्याला हे दरवर्षी किती डॉलर आणि आपले 2030 पर्यंत कुठपर्यंत पोहोचायचं हे माहिती असणं गरजेचं आहे. उद्देश कधी आणि अनावरण कधी झालं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. नाबार्डचं हवामान धोरण 2030 4 प्रमुख स्तंभांवरती आधारित आहे. याचे 4 प्रमुख स्तंभ आहेत. कदाचित ते 4 प्रमुख स्तंभ म्हणून सुद्धा तुम्हाला विचारले जातील, त्यांचा पण आपण विचार करू. तिथपर्यंत लक्षात आलं? त्याचे 4 प्रमुख स्तंभावरती हे जे धोरण आधारित आहे, तर ते कोणत्या प्रकारे, ते 4 स्तंभ कोणते आहेत त्याचा आपण विचार करूयात. हे जे धोरण आहे त्याचे 4 स्तंभ येतात. 4 स्तंभ कोणकोणते 4 स्तंभ येतात? पहिला स्तंभ, विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला काय करावं लागेल? हरित कर्ज देण्याची गती आणावी लागेल. हरित कर्ज देण्यामध्ये गती आणावी लागेल म्हणजे कामं पार पाडता येतील. दुसरं काय, आपल्याला काय करावं लागेल की व्यापक बाजारपेठ बनवावी लागेल. तिसरं, अंतर्गत हरित परिवर्तन आपल्याला घडवून आणावं लागेल. आणि चौथा स्तंभ आहे धोरणात्मक संसाधनं आपल्याला एकत्र आणावी लागतील. तर या 4 स्तंभावरती ही धोरण आधारित आहे. मग ते 4 स्तंभ कोणकोणते आहेत त्याचा आपण विचार करूयात. पहिल्या स्तंभाचा आपण विचार करूयात. पहिला स्तंभ काय आहे? पहिला स्तंभ आपण म्हटलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला काय करावं लागेल? हरित कर्ज देण्यात आपण जे देतोय त्याच्यामध्ये गती आणावी लागेल. हरित कर्ज देण्यामध्ये आपल्याला गती प्राप्त करावी लागेल. गती आणणे हा पहिला स्तंभ आहे. म्हणजे हे जर साध्य करायचं आपण या ठिकाणी काय म्हणतो, दरवर्षी 170 अब्ज डॉलरची आवश्यकता असणार आहे. आणि मग हे सगळं आपल्याला साध्य करावं लागेल. हरित कर्ज देण्यामध्ये गती आणावी लागेल. त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय, व्यापक बाजारपेठ बनवावी लागेल. व्यापक बाजारपेठेची निर्मिती असं आपण म्हणूयात. व्यापक बाजारपेठेची आपल्याला निर्मिती करावी लागेल. व्यापक बाजारपेठ निर्माण करावी लागेल. अजून काय, अंतर्गत हरित परिवर्तन घडवून आणावं लागेल. अंतर्गत हरित परिवर्तन. तिसरा स्तंभ हा अंतर्गत हरित परिवर्तन. आणि चौथा स्तंभ कोणता आहे? चौथ्या स्तंभाचा जर आपण विचार केला तर जी संसाधनं आपल्याला लागणार आहेत ती सगळी संसाधनं एकत्र आणावी लागतील. धोरणात्मक संसाधनं एकत्रित करणे. धोरणात्मक संसाधने एकत्रित करणे. तशा प्रकारे या 4 स्तंभावरती हे हवामान धोरण 2030 अवलंबून आहे. 4 स्तंभ कोणते? हरित कर्ज देण्यामध्ये गती प्राप्त करावी लागेल. व्यापक बाजारपेठ बनवावी लागेल. त्यानंतर अंतर्गत हरित परिवर्तन घडवून आणावं लागेल. आणि धोरणात्मक संसाधने एकत्रित करावी लागतील. अशा प्रकारे 4 स्तंभावरती हे धोरण आधारित आहे. मग या ठिकाणी आपण पाहिलं की धोरणाचं अनावरण 22 एप्रिल 2024. भारताचा उद्देश काय आहे? भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज पूर्ण करायची. किती गरज आहे? 2030 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर एवढा वित्त पुरवठा आपल्याला लागेल.
तर दरवर्षी मग तो जो पूर्ण करायचा आहे तर दरवर्षी 170 अब्ज डॉलरची आपल्याला आवश्यकता असणार आहे. आणि मग या ठिकाणी आपण पाहिलं की हवामान धोरण 2030चे 4 स्तंभ कोणते आहेत, कोणत्या 4 स्तंभांवर हे धोरण आधारित आहे. तर या 4 स्तंभांवर हे धोरण आधारित आहे. आता आपल्याला याच्यावरती प्रश्न कसा विचारतील त्याचा आपण विचार करूयात. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचं हवामान धोरण 2030 नुसार एकूण $2.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला दरवर्षी अंदाजे किती डॉलरची आवश्यकता आहे. या निष्कर्षानुसार 100 अब्ज डॉलर, 110 अब्ज डॉलर, 150 अब्ज डॉलर, 170 अब्ज डॉलर, किती अब्ज डॉलरची आवश्यकता असणार आहे. सरळ सरळ आपलं उत्तर आहे, चौथा ऑप्शन आपल्याला निवडता येणार आहे. 170 अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारतील आपल्याला. लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपला पुढचा मुद्दा आहे वारसा स्थळांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आलेली. मग एक राज्य आहे की त्या राज्यामध्ये 6 नवीन स्थळांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आपल्याला दिसून येतं. कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. 6 स्थळ मध्य प्रदेशामधील 6 स्थळांना मध्य प्रदेश या राज्यामधील 6 स्थळे, या 6 स्थळांना जागतिक वारसा यादीमध्ये आपल्याला वारसा स्थळांमध्ये तात्पुरत्या यादीमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्याला विचारतील कोणत्या राज्यामधील 6 नवीन स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. तर मध्य प्रदेशामध्ये. लक्षात आलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि मध्य प्रदेशाचा विचार केला तर 3 स्थळं अगोदरच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. पण या ठिकाणी आपल्याला जर विचारलं तर विचारतील की 6 स्थळांचा समावेश करण्यात आल्यात. किती 6 स्थळं कोणत्या राज्यामधली आहेत? तर मध्य प्रदेश राज्यामधली. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात येईल. आता कोणत्या तात्पुरत्या स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचा पण आपण विचार करूयात. कोणकोणती तात्पुरती स्थळं आहेत? ती 6 स्थळं मध्य प्रदेशातली. त्याच्यामध्ये ग्वाल्हेर किल्ला आहे. कोणता किल्ला हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये ग्वाल्हेर हा किल्ला आहे. त्याच्यानंतर आणखी एक ऐतिहासिक स्थळ आहे धामनार नावाचं. धामनार ऐतिहासिक समूह म्हटलं जातं त्याला. धामनार ऐतिहासिक समूह हे दुसरं स्थळ आहे तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं. त्यानंतर एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे भोजेश्वर महादेव मंदिर. भोजेश्वर महादेव मंदिर. भोजेश्वर महादेव मंदिर हे मंदिर आहे. एक मंदिर आहे, एक किल्ला आहे, एक ऐतिहासिक समूह आहे. त्याच्यानंतर चंबळ खोऱ्यामधील एक साइट आहे, त्याचं नाव आहे रॉक आर्ट साइट. रॉक आर्ट साइट, रॉक आर्ट साइट्स असं म्हटलं जातं. चंबळ खोऱ्यामध्ये ही रॉक आर्ट साइट्स आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर एक बुऱ्हाणपूर नावाचं स्थान आहे. त्या बुऱ्हाणपूरचा खुनी भंडारा असं एक स्थळ आहे. बुऱ्हाणपूरचा खुनी भंडारा असं. आणि 5वं स्थळ जे आहे ते आहे रामनगर. या ठिकाणी एक स्मारक आहे, तर त्या स्मारकाला 6वं स्थळ म्हणून त्याला सुद्धा या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. मांडला येथील गोंड स्मारक. गोंड स्मारक, गोंड स्मारक. तर ही 6 स्थळ आहेत. तर या 6 स्थळांना वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. फक्त आपल्याला काय लक्षामध्ये ठेवावं लागेल याच्यामध्ये की 6 स्थळं जी तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केली गेलेली आहेत युनेस्कोच्या, तर ती 6 स्थळं कोणत्या राज्यामध्ये आहेत हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. कोणत्या राज्यामध्ये आहेत? मध्य प्रदेश या राज्यामध्ये. हे लक्षात ठेवायचं. हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे येईल. ही स्थळं कोणती हे विचारलं जाणार नाही. फक्त याच्यामध्ये ग्वाल्हेर किल्ला तरी कमीत कमी लक्षात राहील. भोजेश्वर महादेव मंदिर एकदा नजर मात्र टाकायची होती. ग्वाल्हेर किल्ला
धामनार ऐतिहासिक समूह, भोजेश्वर महादेव मंदिर, रॉक आर्ट साइट्स, बुर्हानपूरचा खुनी भंडारा, गोंड स्मारक. तशा प्रकारे 6 स्थळ, या 6 स्थळांच्या युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश झाला. हे 6ही स्थळ मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत. लक्षात आलं? याच्यावर प्रश्न कसा येईल ते आपण पाहूयात. कोणत्या राज्यातील 6 नवीन स्थळांना युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळालेले आहे? उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. लक्षात आलं? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मध्य प्रदेश. आणि मग खूप अवघड प्रश्न जर विचारला तर काय विचारतील तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेश राज्यामधील 6 स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये तात्पुरत्या यादीमध्ये स्थान मिळाले. त्या स्थळांमध्ये खालीलपैकी कोणत्या स्थळाचा समावेश होत नाही असा जर प्रश्न विचारला तर मात्र ही 6 स्थळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये ग्वाल्हेर किल्ला, धामनार ऐतिहासिक समूह, भोजेश्वर महादेव मंदिर. त्याच्यामध्ये 3 तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एक किल्ला आहे, एक ऐतिहासिक समूह आहे, एक मंदिर आहे. मग भोजेश्वर महादेव मंदिर, धामनार ऐतिहासिक समूह, ग्वाल्हेर किल्ला. तशा प्रकारे आणि बाकीची 3 नुसती वाचून जावा, बरोबर उत्तर तुम्हाला तिथे शोधता येणार आहे. तशा प्रकारे कृषी घडामोडी याच्यामधले काही महत्त्वाचे पॉईंट्सची आपण चर्चा केली. आता बाकीचे आहेत ते सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, त्यांचा पण आपण विचार करूयात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर एक थोडीशी मनाची पण हे करा की आपण आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा अभ्यासाला सुरुवात करतोय. लक्षात आलं? कृषीमधले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स उरलेले. हा, सत्तार आणि तानपुरा या उत्पादनाला नुकताच GI संकेत दर्जा देण्यात आलेला आहे. भौगोलिक टॅग, जिओग्राफिकल भौगोलिक संकेत तर दर्जा देण्यात आलेले. सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचे उत्पादन आहे? शिराळा, मिरज, पलूस, आटपाडी. महाराष्ट्रातल्या एका उत्पादनाला हा GI टॅग मिळाला आहे. आणि मग ते उत्पादन कुठलं हे ओळखायचं आहे आपल्याला. सतार आणि तानपुरा, उत्पादनाचं नाव पण लक्षात ठेवायचं. सतार आणि तानपुरा तंबुरा या उत्पादनाला नुकताच GI दर्जा देण्यात आलेला आहे. आणि सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचं उत्पादन आहे, म्हणजे कोणता जिल्हा हे पण विचारतील तर सांगली जिल्हा लक्षात ठेवा. आणि सांगली जिल्ह्यातील कोणतं ठिकाण? शिराळा, मिरज, पलूस, आटपाडी. कोणतं ठिकाण आहे? मिरज हे ठिकाण आहे, लक्षात ठेवा. मिरज महत्वाचा आहे. सत्तार आणि तानपुरा या उत्पादनाला नुकताच GI दर्जा देण्यात आलेला आहे. आणि सांगली जिल्ह्यातील ते मिरज हे ठिकाण हे लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणचं ते उत्पादन आहे? पुढचा प्रश्न, जिओग्राफिकल इंडिकेशन GI टॅग प्रमाणित वस्तूच्या यादीत 69 उत्पादनासह उत्तर प्रदेश कोणत्या राज्याला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे? हे अलीकडच्या कालावधीमधील घडामोड आहे. उत्तर प्रदेशानं एका राज्याला मागे टाकलाय आणि पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय की GI टॅग असण्यामध्ये, मिळवण्यामध्ये. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश हे आपल्याला विचारतील. कोणतं उत्तर असणार आहे आपला? कोणत्या राज्याला उत्तर प्रदेशानं मागे टाकलाय? तर उत्तर प्रदेशानं तामिळनाडू राज्याला मागे टाकलाय. जिओग्राफिकल इंडिकेशन प्रमाणित वस्तूच्या यादीत, GI टॅग प्रमाणित वस्तूंच्या यादीत 69 उत्पादनांसह उत्तर प्रदेश तामिळनाडू राज्याला मागे टाकत पहिल्या क्रमांकावरती पोहोचलाय, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? पुढे जाऊया. व्याघ्र प्रकल्पातील भारताचं पहिलं जीवावरण राजाजी नॅशनल पार्क मध्ये तयार करण्यात आलं आहे. हे पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या? कुठलंय पा? राजाजी नॅशनल पार्क मध्ये तयार करण्यात आलं आहे. व्याघ्र प्रकल्पातील भारताचं पहिलं जीवावरण राजाजी नॅशनल पार्क मध्ये तयार करण्यात आलं. हे पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये? उत्तराखंड राज्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. लक्षात राहील. पुढे जाऊयात आपण. शाश्वत विकासासाठी जागतिक बँकेकडून निधी प्राप्त करून स्वच्छ हवा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे?
शाश्वत विकासासाठी जागतिक बँकेकडून निधी पण प्राप्त केला जातोय. कोणत्या बँकेकडून विधानात विचारतील आपल्याला, तर ही जागतिक बँक जी आहे ती लक्षात ठेवावी लागेल. शाश्वत विकासासाठी जागतिक बँकेकडून निधी प्राप्त करून स्वच्छ हवा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये? गेस लावता येतं? हरियाणा राज्यामध्ये. शाश्वत विकासासाठी जागतिक बँकेकडून निधी प्राप्त करून स्वच्छ हवा प्रकल्प हरियाणा राज्यामध्ये राबवला जाणार आहे. लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या राज्यात असलेल्या सियांग व्हॅलीमध्ये, आता ही व्हॅली तुमच्या लक्षात आली असेल, लगेच उत्तर पण लक्षात आले असेल. सियांग व्हॅलीमध्ये भारतीय संशोधकांनी अलीकडेच निळ्या मुंगीची एक अनोखी प्रजाती शोधून काढलेली आहे. कोणत्या राज्यात असलेल्या सियांग व्हॅली कोणत्या राज्यात आहे असं आपल्याला विचारलंय. कोणत्या राज्यामध्ये सियांग व्हॅली आहे? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. तशा प्रकारे अरुणाचल प्रदेश राज्यात असलेल्या सियांग व्हॅलीमध्ये भारतीय संशोधकांनी अलीकडेच निळ्या मुंगीची एक अनोखी प्रजाती शोधून काढलेली आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊ. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर कोणतं अभयारण्य चित्त्यासाठी सज्ज करण्यात आलेलं आहे आता 2025 मध्ये? कुनो राष्ट्रीय उद्यान काय केलेलं होतं? कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये काही चित्ते सोडण्यात आलेले होते. त्याच्यानंतर आता आपल्याला विचारतात की मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर कोणतं अभयारण्य चित्त्यासाठी सज्ज करण्यात आले? गांधी सागर, पलामू, हजारीबाग वन्यजीव अभयारण्य, दालमा वन्यजीव अभयारण्य. कोणता? तर गांधी सागर अभयारण्य. लक्षात ठेवा. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर कोणतं अभयारण्य चित्त्यांसाठी सज्ज करण्यात आलेलं आहे? गांधी सागर अभयारण्य. आणि याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे 2022 मध्ये नामिबिया या ठिकाणावरून आपल्या देशामध्ये 8 चित्ते आणले गेलेले होते. त्यानंतर 2023 मध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिकेमधून आता आपण 12 चित्ते आणलेले होते. लक्षात आलं? मध्य प्रदेशामधील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये हे चित्ते आणले गेलेले होते. मग आता मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर या गांधी सागर अभयारण्य चित्त्यांसाठी सज्ज करण्यात आलेलं आहे. त्या अभयारण्यामध्ये चित्ते सोडले जाणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि केंद्रीय अभियांत्रिकी संशोधन संस्था यांनी 27 मे 2024 रोजी या ठिकाणी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इलेक्ट्रिक टिलरचे अनावरण केले आहे. कशासाठी? पहा. कोणी? वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR, केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्था CMARI यांनी 27 मे 2024 ला कोणत्या ठिकाणी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इलेक्ट्रिक टिलरचं अनावरण केलंय? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बांकुरा, बीरभूम, दुर्गापूर, दार्जिलिंग. कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर हे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इलेक्ट्रिक टिलरचं अनावरण दुर्गापूर या ठिकाणी करण्यात आलेलं. हे लक्षात ठेवायचं. दुर्गापूर. लक्षात आलं? पुढे जाऊयात आपण. जगभरातील धोक्यात असलेल्या प्रजातींसाठी संवर्धनाचे प्रयत्न वाढवण्याच्या उद्देशानं GSAP स्किल्स प्लॅटफॉर्मची स्थापना कोणत्या जागतिक स्तरावरील संस्थेनं केली आहे? काय विचारलाय प्रश्न? पुन्हा एकदा प्रश्न वाचूयात. जगभरातील धोक्यात असलेल्या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजातींसाठी संवर्धनाचे प्रयत्न वाढवण्याच्या उद्देशानं GSAP स्किल्स GSAP या स्किल्स प्लॅटफॉर्मची स्थापना कोणत्या जागतिक स्तरावरील संस्थेनं केलेली? महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन पहा. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रम, पर्यावरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र परिषद. कोणत्या संस्थेनं हे केलंय? कोणत्या संस्थेनं केलंय? आता प्रश्नातून तुम्हाला उत्तर सापडेल. ते काय म्हणतायत की जगभरामध्ये ज्या प्रजाती धोक्यात आहेत त्या प्रजातींसाठी संवर्धन करायचंय, जतन करायचंय आणि मग ते वाढवण्याच्या उद्देशानं कोणत्या प्लॅटफॉर्मची स्थापना केली हे पण विचारतील. हे पण GSAP
या GSAP स्किल्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. कोणी केली? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN न या प्लॅटफॉर्मची रचना केलेली आहे. लक्षात आलं? GSAP म्हणजे काय? ग्लोबल स्पेसिस ॲक्शन प्लॅन. ग्लोबल स्पेसिस ॲक्शन प्लॅन म्हणजे GSAP स्किल्स प्लॅटफॉर्म स्थापन केला. कोणी केला? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरनं केलाय. कोणत्या उद्देशानं केलाय? जगभरामधील धोक्यात असलेल्या प्रजातींचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं या कोणत्या प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यात आलेली आहे? तर GSAP स्किल्स. आपण GSAPचं लॉंग फॉर्म पाहिलं, ग्लोबल स्पेसिस ॲक्शन प्लॅन. तशा प्रकारे या प्लॅटफॉर्मची स्थापना केलेली आहे. लक्षात आलं? आणि याला सहाय्य कोणी केलाय? दक्षिण कोरियानं सहाय्य केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. दक्षिण कोरिया एक आहे. सहाय्य कोणी कोणी केलं इथे आपल्याला सांगता येईल. साऊथ कोरिया एक आहे, दक्षिण कोरिया IUCN सहाय्य या देशानं केलं. त्यानंतर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यानं सहाय्य केलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. कोणत्या चॅनलनं 26 मे 2024 पासून क्रिश आणि भूमी नावाचे 2 AI अँकर सादर केलेत? कोणत्या नावाचे अँकर सादर केलेत हे पण विचारते. क्रिश आणि भूमी. कोणत्या चॅनलनं 26 मे 2024 पासून, सरकारी चॅनल आहे, क्रिश आणि भूमी नावाचे 2 AI अँकर सादर केलेले? DD नॅशनल, DD किसान, DD कृषी, DD भारती. कोणत्या चॅनलने सादर केलेले आहेत? कोणत्या चॅनलने सादर केलेले आहेत? DD किसान या चॅनलने सादर केलेले आहेत. लक्षात ठेवा, त्याची नावं पण विचारतील. DD किसान चॅनलना 26 मे 2024 पासून क्रिश आणि भूमी नावाचे 2 AI अँकर सादर केलेले आहेत. त्यांची नावं पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागतील. पुढचा प्रश्न पाहूया. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यानं सांगितल्याप्रमाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक डॉल्फिन आढळून आले आहेत? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश. कोणतं उत्तर आहे? उत्तर प्रदेशामध्ये आढळून आले. सर्वाधिक डॉल्फिन उत्तर प्रदेश राज्यात आढळून आलेले. जवळजवळ 4000 डॉल्फिन सांगितले. यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार 4000 डॉल्फिन आढळून आलेले आहेत. गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये हे डॉल्फिन आढळून आलेले आहेत. लक्षात आलं? एकूण 4000 आहेत. तर त्या 4000 मधल्या 2000 एकट्या उत्तर प्रदेशामध्ये आहेत. आपल्या देशामध्ये एकूण 4000 डॉल्फिन आणि त्या 4000 मधल्या 2000 उत्तर प्रदेशामध्ये आढळून आहेत. म्हणजे 50% डॉल्फिन एकाच राज्यामध्ये आढळून आलेले आहेत. आता आणखीन एक गोष्ट सांगतो उत्तर प्रदेशातली तुम्हाला. डॉल्फिनचं संरक्षण व्हावं म्हणून उत्तर प्रदेश विशेष प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशाचं सरकार काय केलंय? डॉल्फिन अभयारण्य यांनी घोषित केलेलं आहे. लक्षात ठेवा, त्याच्यावर पण प्रश्न आला. तर चंबळमध्ये यांनी उत्तर प्रदेश सरकारनं डॉल्फिन अभयारण्य घोषित केलेलं आहे. चंबळमध्ये डॉल्फिन अभयारण्य घोषित केलेलं आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक डॉल्फिन? उत्तर प्रदेश. गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये सर्वात जास्त डॉल्फिन आढळून येतात. देशातला एकूण विचार केला तर आपल्याला सांगता येतं की 4000 गंगा आणि तिच्या उपनद्यामध्ये डॉल्फिन आढळून येतील आणि त्यातले 2000 डॉल्फिन उत्तर प्रदेश राज्यात आढळून येतात. लक्षात आलं? आणि मग मी तुम्हाला सांगितलं उत्तर प्रदेश सरकार डॉल्फिनसाठी विशेष प्रयत्न करत आहे. डॉल्फिनच्या संरक्षणासाठी जे विशेष प्रयत्न केले त्यांनी चंबळमध्ये डॉल्फिन अभयारण्य सुद्धा घोषित केलेलं आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. बंगालच्या उपसागरात 24 ते 28 मे 2024 दरम्यान रेमल चक्रीवादळ तयार झालं होतं. या चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणत्या देशानं दिलं होतं? बांगलादेश, भारत, ओमान, सौदी अरेबिया. कोणत्या देशानं दिलेलं होतं? तर या रेमल हे जे चक्रीवादळ होतं हे नाव
ओमान देशानं दिलं होतं, हे लक्षात ठेवा. याच्या अगोदर त्या चक्रीवादळाचा पण आपण विचार केला होता. तर या चक्रीवादळानं काय केलं होतं, पश्चिम बंगाल, बांगलादेश, ईशान्य भारत आणि म्यानमारला तडाखा दिलेला होता. तर त्याला नाव कोण दिलं होतं, ओमानने दिलेलं होतं. त्यानंतर पहा, छत्तीसगडमधून स्थलांतरित होऊन गोदावरी खोऱ्यातील घनदाट जंगलात स्थायिक झालेले मुरिया आदिवासी शेतकरी बिया जतन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात. डेडा, मुरिया, सुखी, गिली, कोणत्या पद्धतीचा वापर करतात. आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते अगोदर पहा. छत्तीसगडमधून स्थलांतरित होऊन गोदावरी खोऱ्यातील घनदाट जंगलात स्थायिक झालेले मुरिया आदिवासी शेतकरी बिया जतन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात. डेडा, मुरिया, सुखी आणि गिली, कोणत्या डेडा पद्धतीचा वापर करतात हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयासोबत भागीदारी करून मिलेट सीड्स ऑफ चेंज प्रदर्शन खालीलपैकी कोणत्या कंपनीनं सुरू केलं आहे. इंडियन सीड कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नॅशनल सीड कोऑपरेशन लिमिटेड, ओडिशा स्टेट सीड कोऑपरेशन लिमिटेड, गुगल आर्ट्स अँड कल्चर. कोणी केलेलं आहे. कशासाठी. भरड धान्य जे आहेत त्यांचं ऐतिहासिक आणि पौष्टिक महत्त्व जगाला सांगता यावं यासाठी हे प्रदर्शन सुरू करण्यात आलेलं आहे. त्याला आपण म्हणतोय की मिलेट्स सीड्स ऑफ चेंज प्रदर्शन. हे कोणत्या कंपनीने सुरू केले आणि हे प्रदर्शन सुरू करताना त्यांनी भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयासोबत भागीदारी सुद्धा केली. कोणी केलेली आहे याच्यामध्ये. गुगल आर्ट्स अँड कल्चरनं हे प्रदर्शन सुरू केलं. लक्षात आलं. महत्वाचं लक्षात ठेवा. भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयासोबत भागीदारी करून मिलेट्स सीड्स ऑफ चेंज प्रदर्शन कोणत्या कंपनीनं सुरू केलं. तर गुगल आर्ट्स अँड कल्चर कंपनीनं सुरू केले. कशासाठी केलंय मी तुम्हाला सांगितलं. भरड धान्यांचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचं पौष्टिक याचं महत्त्व अधोरेखित करून सांगायचं आहे यासाठी हे प्रदर्शन सुरू केलंय. गुगल आर्ट्स अँड कल्चरनं हे सुरू केलंय, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आजचा हा आपला भाग. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.